अशा अनेक रूपांमध्ये आपण त्या देवीची उपासना करतो। फक्त खंत एवढीच आहे, ही सगळी रूप मंदिरात आम्हाला दिसतात, घरामध्ये दिसत नाही एवढीच खंत आहे। आजी ती लक्ष्मीच आपल्या घरी पाणी भरते, अन्नपूर्णा होऊन ती भोजन बनवते, गृहलक्ष्मी होऊन घराचं रक्षण करतीये, सरस्वती बनून ती मुलांना शिक्षण देतीये, दुर्गा बनून, कालिका बनून, चंडिका बनून संकटाशी सामना करतीये, कात्यायनी काल रात्रीचं रूप घेऊन आपल्या कुटुंबाचा आधार होतीये, मोठं संरक्षण करतीये। मस्तक है पायावरी, मस्तक है पायावरिया, वारकरी संतांचा या, वारकरी संतांचा या, वारकरी संतांचा या, वारकरी संतांचा या, वारकरी मस्तक हे पायावरिया, वारकरी संतांचा, सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते, शारदे वंदन तुझ करीतो, 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 शारदे वंदन तुझ करीतो। शोभे हाती तुझी या विना, ग्रंथ आणि दिव्य माला, ग्रंथ आणि दिव्य माला, आशिषाने तुझ्याच आम्हा, आशिषाने तुझ्याच आम्हा, ज्ञाननिधी लाभतो, शारदे वंदन तुझ करीतो, शारदे वंदन तुझ करीतो, शारदे वंदन तुझ करीतो, शारदे वंदन तुझ करीतो, विठ्ठल 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 विठ्ठल, आम्हा ही चिकाव वाचे गाऊ तुझे नाम, आयुष्य मोलाची हे घडी, धरू पायांची आवडी, अमृताची खाणी याची ठाई वेचुवानी, आयुष्य मोलाची हे घडी, धरू पायांची आवडी, तुका म्हणे पांडुरंगा, तुका म्हणे पांडुरंगा, माझ्या जीवीचा जीव लगा, आयुष्य मोलाची घडी, धरू पायांची आवडी, विठ्ठल विठ्ठल। ही भगवतीचीच कृपा आहे, ही जाकमातीचीच कृपा आहे आपल्यावरती, आणि तिची उपासना आपण सगळेजण करत आहोत। आज पहिलाच शारदीय नवरात्रीचा, म्हणजे काल घटस्थापना झाली,
नऊ देवीची नवरात्र आणि नवरात्रीची नवरूप नवरूपांची आपण पूजा करत असतो. लक्षात ठेवा, बरेच जणांना प्रश्न पडतात, ही नऊ देवी आल्या कुठून? देवी एकच आहे, देवी एकच आहे, पण तिची रूप नऊ आहेत. लक्षात ठेवा, ती सती पार्वती रूप आहे, तिची नऊ रूप आहेत. आणि आजी ही नऊ रूप देवीची आपल्या जीवनामध्ये फार लागू होतात, स्त्री जीवनामध्ये फार लागू होतात. तुलना जर आपण या नऊ रूपांची पाहिली ना, मी तुम्हाला सांगेल, सोप्या भाषेत सांगेल, फक्त लक्ष देऊन ऐका. प्रथमम शैलपुत्रीच, द्वितीयम ब्रह्मचारिणी, म्हणजे आजचा दिवस ब्रह्मचारिणी रूपाची उपासना आहे. आजच्या दिवशी पहिली शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी. खरी अर्थानं नवरूप भिन्न भिन्न. आपल्याला काल शैलपुत्रीची उपासना, शैलपुत्री म्हणजे कशाशी तुलना केलेली आहे? शैलाची पुत्री म्हणजे पर्वताची, हिमराजाची पुत्री. आजी लहान बाळ ज्यावेळी जन्माला येतं त्यावेळी त्याला त्याचं स्वतःचं नाव नसतं, ते आई बापाच्या नावानं ओळखलं जातं. तशी इथे काल आपण ज्या देवीची उपासना केली, ज्या रूपाची उपासना केली, ती शैलपुत्री माता ही स्वतःची ओळख घेऊ नये तर वडिलांच्या नावाची ओळख जोडते. म्हणजेच जन्मलेल्या बालिकेशी तिची तुलना केलेली आहे. जन्म झाल्यापासून वृद्धपकालापर्यंत जीवनात आपल्याला त्या नवई रूप आपल्याशी रिलेटेड म्हणजेच अनुभवायला मिळतात. पहिलं शैलपुत्री आणि आजची द्वितीय असणारी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा आणि चतुर्थी म्हणजे चौथीच असणारी कुष्मांडा. ही नावं आहेत देवीची. लक्षात ठेवा, ही रूपाची नावं आहेत. आणि तिसरी जी आहे चंद्रघंटा, आजचा दुसरा दिवस आहे, मी फक्त रूपाची विशेषता सांगतेय. चंद्रघंटा तिसरी आहे, चतुर्थी म्हणजे चतुर्थ चौथ्या क्रमांकावरती कुष्मांडा, पंचम स्कंद माता आहे, षष्ठम म्हणजे सहावी असणारी कात्यायनी देवी आहे, ती कात्यायनी रूप आहे. सातवं असणारं कालरात्री, आठवं असणारं महागौरी आणि नववं असणारं खरी अर्थानं त्या देवीचं संपूर्ण संप अवतार आहे. लक्षात ठेवा, देवीचे नवही रूप आपल्याला भिन्नतेनं पाहायला मिळतात. जन्माला आल्यापासून म्हाताऱ्यापर्यंत, अगदी वृद्ध आजीपर्यंत आपल्याला त्या नवही रूपाची तुलना करता येते. जन्मलेलं बालिकेचं कालचं रूप होतं. आजचं ब्रह्मचारिणी म्हणजे शिक्षण घेणारी, अध्ययन करणारी मुलगी, जी की आपल्या पुढील भविष्याला घडवणारी आहे, ती ब्रह्मचारिणी. आपण अनेक पुराणांमध्ये पाहिलेले, आता सध्याच्या काळात नाही, पण पूर्वी ब्रह्मचर्य असायची, ब्रह्मचर्याचं पालन केलं जायचं. ज्याला खरं आपलं जीवन घडवायचंय ती दिनचर्या, ब्रह्मचर्या अधिष्ठानाने आणि चांगल्या चांगल्या विचारानं केली जायची. आणि अशी ब्रह्मचारिणी, ती स्वतःच्या जीवनाचा उद्धार करणारी त्या मुलीशी तुलना केलेली आहे. चंद्रघंटा देवीची एक प्रौढ झालेली मुलगी अशी तुलना केलेली आहे. कुष्मांडा देवीची एक गर्भावती स्त्रीची तुलना केलेली आहे. कारण कुष्मांडा देवीचं स्वरूपा एक मडकं घेतलेलं आहे तिने हातामध्ये, ते म्हणजे गर्भधारणा झालेली स्त्री आहे. नंतर गर्भधारणा झाल्यानंतर बाळाला जन्म देणारी स्कंद माता, पाचवी स्कंद माता आहे. सहावी असणारी कात्यायनी देवी म्हणजे आपल्या बाळासाठी कोणत्याही पद्धतीनं ती लढू शकते अशी असणारी कात्यायनी देवी. सातवी असणारी कालरात्री, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरासाठी सौभाग्य मागणारी महागौरी आहे. अशा अनेक रूपांमध्ये आपण त्या देवीची उपासना करतो. फक्त खंत एवढीच आहे, ही सगळी रूप मंदिरात आम्हाला दिसतात, घरामध्ये दिसत नाही, एवढीच खंत आहे. आजी ती लक्ष्मीच आपल्या घरी पाणी भरते, ती लक्ष्मीच आपल्या घरी पाणी भरते, अन्नपूर्णा होऊन ती भोजन बनवते. ती लक्ष्मीच आपल्या घरी पाणी भरतीये, अन्नपूर्णा होऊन भोजन बनवतीये, गृहलक्ष्मी होऊन घराचं रक्षण करतीये, सरस्वती बनवून ती मुलांना शिक्षण देतीये, दुर्गा बनून, कालिका बनून, चंडिका बनून संकटाशी सामना करतीये. कात्यायनी काल रात्रीचं रूप घेऊन आपल्या कुटुंबाचा आधार होतीये, मोठं संरक्षण करतीये. तीच आपल्या घराला उद्धारणारी जाखमाता सुद्धा बनवून येते. फक्त काही प्रसंगी अनेकदा अगं तुला कळत नाही, तू गप्प बसत जा, तू जरा शांत हो. अनेक वेळा तिच्या
शब्दाला आपण थांबवतो, तिच्या बोलण्याला थांबवतो आणि नाही ते उच्चारण करून, नाही ते शब्द बोलून तिला आपण मागे सारतो. पण कदाचित हे लक्षात या नवरात्रीतच येईल की तिच्याशिवाय आपल्या घरातलं पान सुद्धा हलत, तिच्याशिवाय आपला उद्धार होऊ शकत नाही आणि तिच्याशिवाय आपलं कुटुंब सुद्धा उद्ध्रिंगत होऊ शकत नाही. हे आपल्याला नवरात्रीतच लक्षात येतं. त्यामुळे नवरात्रीचा हा शारदीय नवरात्री उत्सव फक्त देवीच्या रूपाची पूजा न करता तर चालत्या हालत्या बोलत्या देवीची सुद्धा आपल्याला पूजा म्हणणार नाही मी, पण किमान तिला सन्मान मिळावा. पूजा घडणं फार लांबची गोष्ट, किमान तिला सन्मान जरी दिला, आपल्या कुटुंबातील स्त्रीला देवी या रूपाचा सन्मान जरी प्राप्त झाला तरी सुद्धा शारदीय नवरात्री उत्सव आपला संपन्न झाल्यासारखा आहे. लक्षात ठेवा. मागचे बळछान ऐकते, काही असेच बघत बसले, नेमकं चाललंय काय. हे बा, कीर्तनात बसल्यानंतर वक्त्याला प्रतिसाद देता यावा. वक्ता राजकीय क्षेत्रातला पुढारी नेता असो किंवा वारकरी संप्रदायातील कीर्तनकार असो, वक्त्याला श्रोत्यांनी दिलेल्या मानधनापेक्षा श्रोत्यांच्या प्रतिसादाची अपेक्षा जास्त राहते. त्यामुळे बरं वाटलं तर असं करत चला, नाही बरं वाटलं असं करा, पण थोड्याफार का होईना प्रतिसाद देत चला. विठाल जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा अभंग आहे. आम्हा हेची काम वाचे गावो तुझे नाम, आयुष्य मोलाची हे घडी, धरू पायांची आवडी. खरी अर्थाने तुम्ही आम्ही मी सुरुवातीला सांगितलं सुखाच्या प्राप्तीसाठी जगणारी माणसं आहोत, पण खऱ्या अर्थानं सुख कोणत्या साधनातून मिळणारे ते कळत नाही. साधनं अनेक आहेत सुखप्राप्तीची, अनेक आहेत, आणि सध्याच्या काळात तर अनेक आहेत, पण त्यातलं कुठलं साधन आम्हाला शाश्वत सुख प्राप्त करून देईल हे कळत नाही. कारण सध्याच्या काळात सगळे नाशिवंत जग नाशिवंत गोष्टी पाठीमागे पळत असतं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अरे बाबांनो, या नाशिवंत जगासाठी आणि नाशिवंत गोष्टींसाठी या देहाचा अट्टास करत जाऊ नका. अनेक प्रसंगी संत सांगतात, साधन अनेक आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम, ही नवविधा भक्ती. मग या नवविधा भक्तीची आपण 9 रूपं आजी पाहिली. तुम्ही कोणत्याही प्रकारची भक्ती करू शकता. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, म्हणजे आपण जे करतोय आता ते देवाचं नामस्मरण करणं, याला कीर्तन म्हणतात. जगाची वाहवा करणं याला कीर्तन म्हणत. कीर्तन म्हणजे काय हे सध्याच्या काळात सांगणं फार गरजेचं आहे. देवाची स्तुती करणारं कीर्तन म्हणजे खरं कीर्तन. जगाची वाहवा कोणी करतं आणि जगाची वाहवा कुठेही करतं. बरं, कितीही जगाची वाहवा केली त्यांना आपल्या जीवनाचा उद्धार घडणार आहे. जगाचं कौतुक केलं तर आपल्याला शाश्वत सुख प्राप्त होणार आहे. हो म्हणा किंवा नाही म्हणा, नाही होणार. कारण हे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत ये काळीचे नाही. अंत हे काळीचे नाही को. ताली वाजवायची जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. अंत हे काळीचे नाही जगाकडे सुखाची अपेक्षा धरून जग आपल्याला सुखाची प्राप्ती करू देऊ शकत नाही. संत सांगतात, सुख मागायचंय ना किंबहुना सुख अनुभवायचंय, तेनीची पंथे आपल्याला संत विचारांशिवाय आणि संतांच्या शब्दांशिवाय कोणी उद्धारू शकत नाही. एवढं ध्यानात ठेवा. अनेक लोक तुम्हाला येतील, तुम्हाला सांगतील, तू घाबरू नको, मी आहे ना, तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, अशी म्हणणारी अनेक आहेत. पण वेळे प्रसंगी आपल्या वेळेला उभी राहणारी माणसं किती त्याचं मोजमाप करा. अनेक कधी कधी असं एक वाक्य मला ऐकायला मिळालं,
खरी अर्थानं अनेक लोक किंवा अनेक मित्र आपल्या जीवनात कमवण्यापेक्षा 10 मित्र नाही चांगले कमवता आले हरकत नाही, 10 चांगली माणसं नाही जोडता आली आयुष्यात चालेल, पण एका वाईट माणसाला आपल्या आयुष्यात स्थान देऊ नका. तुमच्या ध्यानात आलं का? काही लोक चांगली माणसं जोडतात, पण एक वाईट माणूस आपण रामायण जर विचारात घेतलं तर ध्यानात येईल, सगळं चांगलं होतं पण एक वाईट मंथरा, एक वाईट विचार, एक वाईट बुद्धी जवळ आली, वनवास घडला हो, दुःख प्राप्त होतं एका वाईटानं. एक वाईट मित्र, एक वाईट संगत, एक वाईट विचार. अनेक लोक आपल्या पाठीमागे उभे राहतात, पण त्यातले किती बरोबर आहेत आणि किती चुकीचे आहेत, किती चांगले आहेत आणि किती वाईट आहेत. सध्याच्या काळात आपलं यश, आपलं अपयश, आपलं सुख, आपलं दुःख हे आपण कुणाच्या सानिध्यात आहोत आणि कुणाच्या विचारानं जीवन जगतो याच्यावरती अवलंबून ध्यानात ठेवा. असं कुणाचंही ऐकून आपल्या जीवाचा उद्धार नाही होत आहेत. तू का म्हणे तुला सोड विना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. बरीचशी लोक तक्रार करतात, ताई अमुक अमुक माणसामुळे आमचं वाटोळं झालं, अगदी बोट मोडून. खरंच जग आपलं वाटोळं करू शकतं का? जगात एवढी ताकद नाही आपल्याला तारण्याची आणि जगात ताकद नाही आपल्याला मारण्याची. जर आपल्याला सुखाची प्राप्ती करायची असेल, या जगाकडे अपेक्षा नका धरू. ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. कोणाला हाक मारा, कोणाचा आधार घ्या, जगाचा नाही. ओ माझी रे